10 पेक्षा जास्त दिंडी दरवाजे राजगडावर आहेत, पण त्यावेळी हे प्रस्तर असणार, क्लाइम्बिंग करूनच एखाद्या व्यक्तीला इथे वरती यावं लागत असेल. तर चोर दरवाजाची उंची ही बहुतांश वेळा मानवी उंचीपेक्षा कमीच ठेवली जाते. तर सुवेळा आणि संजीवनी ह्या इतक्या लांबवर पसरलेल्या माच्या आहेत की त्याहून मोठ्या माच्या मी आजवर पाहिल्या नाहीत. पाली दरवाजातून खास मार्गानं आहे बघा, या मार्गानं आपण पद्मावती माचीवर येतो. तर आपण पद्मावती माचीवर आहोत. आता याचं साधारण तुम्ही जमीन सपाटी पाहिली ना तर तुम्हाला असं लक्षात येईल की हा जो सगळा भाग आहे हा भराव टाकल्यानंतर किंवा भराव झाल्यानंतरचा भाग आहे. कारण मूळ जोतं हे बघा, मूळ जोत्याचा वरचा भाग ह्या बाजूला आहे आणि थोडं पुढे गेलात ना हा बघा, ह्या मूळ जोत्याचे काही आपल्याला अवशेष दिसत आहेत आणि त्या मूळ जोत्याची खोली किंवा त्याची उंची आपण साधारण ही बघा, जितका आता भाग आपल्याला दिसतोय ही बघा, ही साधारण इकडे आहे. आलं लक्षात? म्हणजे आपण ऑलरेडी भरावावर उभे आहोत. तर तुम्ही विचार करा की गडाचा कितीसा भाग हा भरावाखाली दबला गेला असेल. आत्ता आपण काय करूया, कारण आता कसं आहे बघा, पद्मावती माचीवर ज्या ज्या काही पुरातन वास्तू आहेत त्या सगळ्या या बाजूला आहेत. मात्र तत्पूर्वी आपण ही सदर जी आहे राजसदर ती पाहून घेऊ. त्याच्यामुळे एकदा राजसदर पाहून झाली की हा सगळा खालचा भाग एक्सप्लोअर करायचा. म्हणजे आता समजा तुम्ही पाली दरवाजा मार्गे वर आलात तर महत्त्वाचं काय करायचं, तर पद्मावती माचीवर जेवढं काय आहे ते सगळं पाहून घ्यायचं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की पद्मावती माचीवर एक चोर दरवाजासुद्धा येतो. गुंजवण्यातून आलात की गुंजवणे दरवाजा खरं तर समोरच्या बाजूला आहे. गुंजवणे दरवाजाच्या मार्गावर एक कट जातो, तो कट मारून तुम्ही पद्मावती माचीच्या मागचा जो चोर दरवाजा आहे तिथून पद्मावती माची बघतच वर येऊ शकता. ठीक आहे. आता आपण पाली दरवाजा मार्गे आलो, त्यामुळे आपल्याला पहिली राजसदर पाहून घ्यायचे. दुर्दैवानं काय झालं आहे की पुरातत्व खात्याच्या कृपेनं ही राजसदर सध्या बंद ठेवण्यात आलेली आहे. आता अर्थात ठीक आहे, पुरातत्व खात्याची कामं चालू आहेत, मात्र ही राजसदर कधीपासून बंद आहे ते माहीत नाही. पण साक्षात छत्रपती शिवाजी महाराज या सदरेत आले असतील, त्यांनी न्यायनिवाडे केले असतील. आप्पा बर्वांचं कसं म्हणणं आहे की त्यांना असं वाटतं की रोजच्या रहदारीच्या वाटेवर जी सदर आहे तर ती महाराजांची सदर नसावी. हां, महाराज काही निवडक न्यायनिवाड्यांसाठी इथे येत असतील, पण ही सदर साधारण इकडचा तो तट सरनोबत आहे तर त्याची ती सदर असावी आणि जे काही स्थानिक न्यायनिवाडे आहेत तर तो या सदरेवर तो करत असेल. आणि हां, अर्थात महाराज येत असतील पण त्याची संख्या म्हणजे त्याची येण्याची संख्या फार कमी असेल, म्हणजे फार कमी वेळेला महाराज इथे येत असतील. ठीक आहे. आता एक गोष्ट तरी चांगली आहे की जरी मुख्य दरवाजा बंद असला तरी एक खिडकी ओपन आहे, तर त्या खिडकीतून आपण महाराजांना न्याहाळून पाहू शकतो. आत्ता मी एक इथे झूम शॉट टाकेनच. हे बघा, इथे समोर आता महाराज आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. तिकडे आतमध्ये महाराज दिसत आहेत आणि साधारण हा ओटा वगैरे आहे आणि हा खालचा भाग आहे. खालचा भाग ओट्यावर सदर वगैरे आहे. आत्ता ह्या सदरेच्या बरोबर लागून हे बघा इथे तळघरसुद्धा आहे. पण मला लक्षात येत नाही की हे आता बघा, परवा ह्या बाजूला हे लावलेलं नव्हतं, हे समोरच्याच बाजूने लावलं होतं. पण हे का बंद करतायत मला लक्षातच नाही आलं. पण ठीक आहे, आता आपल्याला तळघर तर पाहायचंच आहे, त्यामुळे आपण थोडं आतमध्ये जाऊया. या, तुम्ही पण या, पकडून ठेवले या. आलं की आत्ता आपण तळघरात जाऊया. या, हे बघा दिसते तुम्हाला. हे आता हे वरचं जे स्लॅब आहे हा नंतर हा केलेला आहे. हा बघा मूळ बांधकाम, हे बघा हे ओपन आहे. हे बहुतेक फुटलं असणार आणि नंतर पुरातत्व खात्यानं त्यांची लायकी कामाची दाखवलेली आहे. ठीक आहे. हा भाग मात्र आपण शिवकालीन आहे असं मानू शकतो. साधारण मला वाटतं एक 10 बाय 10चा
हा भाग असू शकतो. आणि मग काय व्हायचं की जे गुन्हेगार मंडळी आपला गुन्हा कबूल नाही करायचे किंवा जे आता आपण जो म्हणतो की मावळ प्रांत, तर तिथे जे बलुतेदार असायचे त्यापैकी एखाद्या बलुत्यानं जर त्याचा जो निर्धारित शेतसारा आहे तो जर वेळेत नाही भरला, तर मग अशा मंडळींना इथे आणून डांबून ठेवलं जायचं जोपर्यंत ते त्यांचा गुन्हा कबूल करत नाही. त्यानंतर जेव्हा गुन्हा कबूल केल्यानंतर त्यांना पुन्हा आणलं जायचं, वरती सदरेवर नेलं जायचं. गुन्हा कबूल आहे, चल ठीक आहे, शिक्षा अमुक अमुक एवढा दंड आहे, भर निघ. नाही मान्य, चल खाली पुन्हा. तर अशा पद्धतीनं हे वर्किंग केलं जायचं. ठीक आहे. तर आत्ता आपण या तळघरातून बाहेर पडूया. या चला, तुम्ही व्हा वरती. ठीक आहे. साधारण एक माणूस जाईल इतकी तरी जागा आहे. आणि आत्ता आपण इथून बाहेर पडूया. हे बघा, साधारण हा जेलच झाला. म्हणजे पुन्हा तो खतने तेवढी मात्र कामगिरी चांगली बजावली. ठीक आहे. बघा, आता तुम्हाला समोर हा बघा, हा बालेकिल्ला दिसतोय. बालेकिल्लासुद्धा आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. आता ही बघा, ही वाट जरा आता संवर्धित करण्यात आलेली आहे आणि थेट तुम्ही इथूनच बालेकिल्ल्यापर्यंत जाऊ शकता. समोर तिथे गुंजवणे दरवाजा, सुवेळा माची आपल्याला पाहायला मिळते. पण अर्थात ती एक्सप्लोअर करण्याच्या आधी आपण पुन्हा खाली उतरूया. पद्मावती माचीवर पद्मावती तलावाकडे किंवा पद्मावती मंदिराकडे जात असताना उजव्या बाजूला जी वास्तू दिसते त्याला दारुगोळा कोठार म्हटलं तर जातं, पण असाही अंदाज आहे की तट सरनोबताचं हे निवासस्थान असावं, जे पूर्वाभिमुख आहे. ही बघा, ही पूर्व आहे आणि ही पश्चिम आहे. ठीक आहे. आता आपल्या डाव्या बाजूला जे दिसतंय ते आहे अंबरखाना म्हणू शकता किंवा धान्याचं कोठार त्याला म्हणू शकता. पण काही लोकांचं असंही म्हणणं आहे की ही घोड्याची पागासुद्धा असू शकते, पण घोड्याची पागा वाटत नाही. कारण साधारण तुम्ही जर याचं एकंदर स्ट्रक्चर पाहिलं, बांधकाम शैली पाहिली, तर आपण याला धान्य कोठारच म्हणायला हवं. कारण काहींनी दारूखानासुद्धा म्हटलेलं आहे. पण हे बघा, ज्या पद्धतीनं याचं स्ट्रक्चर आहे, तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धान्याचं काय म्हणतात की धान्य साठवलं जायचं, जेणेकरून मग तुमचं गहू असेल, तांदूळ असेल, बाजरी असेल, वरी असेल, तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठवल्या जायच्या. आता अंबरखान्याच्या बरोबर मागे किंवा धान्य कोठाराच्या मागे हे बघा, इथे ना हा सगळा राणी वसा वगैरे होता. तर त्यांच्यासाठी म्हणून खास हा तलाव बांधण्यात आलेला होता. खास राण्यांसाठी राणीवसा तलाव म्हणून हा इतिहासामध्ये याची नोंद आहे. ते बघा, त्या बाजूने सुद्धा ती जर तटबंदी तुम्ही पाहिलात तर वरती पायऱ्या जातात, ज्या थेट या राणीवशाच्या भागाला जोडल्या जातात. त्यामुळे हे बघा, आपण आता तुम्हाला लक्षात आलं तो बघा, पाली दरवाजा क्रमांक 2 तिकडे, तिथून आपण ती जी वाट आहे, तर मी मगाशी काय म्हटलं की एक वाट अशी वर वगैरे जायची आधी, तर तसं नाही आहे. ती जी वाट आहे ती बरोबर तो राजमार्गच आहे किंवा खास मार्गच आहे, पण तो आधी भरावामुळे दबला गेलेला होता. माती वगैरे सगळी ढिगारे पडलेले होते, तर तो माती ढिगारे सगळे साफ केले गेले आणि ही जी तटबंदी जी तुम्हाला दिसते ना, ती नव्यानं बांधली गेलेली आहे. आलं लक्षात? तर इथून आपण आलो, वर चढलो आणि मग सदरेवर बघायला गेलो. ठीक आहे. आणि हा वरती मार्ग जातो आहे, तो सुद्धा बालेकिल्ल्यावर जातो आहे. तो आता तात्पुरती करण्यात आला आहे, कारण बालेकिल्ल्याकडे काम चालू आहे. ठीक आहे. या आता पुढे. तुम्ही जर राजगड म्हणत असाल ना की मी एका दिवसात येतो आणि फिरून जातो, तर हा सगळ्यात तुमचा मोठा गैरसमज आहे. राजगड किल्ला हा मला तरी वाटतं की किमान 3 दिवस लागतील उत्तम पद्धतीनं बघायला. कारण एकतर सुवेळा आणि संजीवनी ह्या इतक्या लांबवर पसरलेल्या माच्या आहेत की त्याहून मोठ्या माच्या मी आजवर पाहिल्या नाहीत. ठीक आहे. आत्ता या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर 2 अंदाज या ठिकाणी लावले जात आहेत की ही जी वास्तू आहे ना, ही वास्तू, तर इथे प्रमुख जे कारकून होते त्यांचे फड असण्याची शक्यता इथे दर्शवली जाते. आणि त्यानंतर हा जो सगळा भाग आहे या बाजूला, या इथे
बघा इथे हे कदाचित कारकुनांचे फड असतील इथपर्यंत. हा एक आणि हा दोन, किंवा ही पुढची बाजू त्या बाजूला, आणि या बाजूला इथून म्हणजे याचं तोंड ह्या बाजूला असेल आणि इथून राजमाता जिजाऊंचं निवासस्थान, त्यानंतर इथे अख्खा राणीवसा असेल, आणि हा जो पूर्ण भाग आहे ना, हा पूर्ण भाग हे राजवाड्याचे अवशेष आहेत. कोणाचे? खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवाड्याचे हे अवशेष आहेत. आता त्यापैकी हा बघा, ही समोरची ज्योती छान अवस्थेत आहेत. ठीक आहे. आता राणीवशाच्या काय म्हणतात विहारासाठी, त्यांना फिरण्यासाठी हा मागचा भाग इथे राखीव ठेवण्यात आलेला आहे, आणि त्यामध्ये तटबंदीमध्ये शौचकूपसुद्धा तयार करण्यात आलेत. कदाचित हे खाजगी शौचकूप असण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. ठीक आहे. आता हे राजवाड्याचे अवशेष आपण पाहून झाले की त्यानंतर आपण मला वाटतं पुन्हा बाहेर पडू. नाही, तिथून थोडी वाट आहे, राईट, इथून पण वाट आहे. या, हे बघा, आपण यावरून पलीकडे जायचं. कसं आहे की इथे जर खऱ्या अर्थानं जर लाकडी बांधकाम उभं केलं गेलं महाराजांचं निवासस्थानाचं किंवा राजवाड्याचं, तर शपथ सांगतो काय वेगळा माहोल असेल. खालचे जे जोते आहेत ना, तर ते ॲज इट इज ठेवायचे आणि वरचं फक्त लाकडी बांधकाम उभं करायचं, जेणेकरून बघणाऱ्याला दोन्ही गोष्टी बघता येतील. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात आली, राजवाड्याचे अवशेष, त्याच्या पलीकडे राणीवशाचे अवशेष, आणि त्याच्या अलीकडे मुख्य कारकुनांचे फड. पण आता या मुख्य कारकुनांमध्ये काही वेळा काय होतं की काही कनिष्ठ कारकून असतात, बरोबर आहे. मग हिशेबनीस असतील, तपासनीस असतील, वेगवेगळी मंडळी, तर त्यांच्यासाठी ज्या कचेऱ्या आहेत त्याच्यासाठी खालची जागा देण्यात आलेली. या, हे बघा, हा जो सगळा परिसर आहे हा कचेरीचा भाग आहे. आलं लक्षात? कचेरीच्या बाजूने जी तटबंदी खाली जाते त्या तटबंदीच्या इथे स्वतंत्र शौचकूप तयार करून देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. आता इथून आपण खाली उतरूया. कचेरीचे सुद्धा आपल्याला फक्त जोते दिसून येत आहेत. ठीक आहे. आणि आता तिकडे ते सगळं वरती ना पत्रे वगैरे टाकून ठेवलेले आहेत. इथून काही अंतर खाली उतरलात तुम्ही की आपल्याला समोरच दर्शन देतं ते महादेवाचं मंदिर, किंवा आपण रामेश्वर मंदिर सुद्धा म्हणू शकतो. समोर नंदी महाराज बसलेले आहेत. हे बघा, नंदीच्या दोन शिंगांच्या मधून महादेवाचं दर्शन घ्यायचं. या, तुम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता. आपण मगाशी इथेच आता थोडी विश्रांती घेतली होती. ठीक आहे. आता हे मंदिर झालं की आपण थोडं पुढे यायचं आणि उजवीकडे न जाता ही डावी बाजू जी आहे, हे बघा, आता या ठिकाणी बांधीव टाकी आहेत. ठीक आहे. हे एक आहे. पिण्याचं पाणी म्हटलं आहे खरं, पण तितकी स्वच्छता आता त्या पाण्यामध्ये राहिलेली नाही आहे. खरं तर हे उत्तम पद्धतीने याची जपणूक केली पाहिजे होती, कारण गडावर पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि गडावर पाण्याची बॉटल जर तुम्हाला पाहिजे असेल तर साधारण 40 रुपये मोजावे लागतात. पण ठीक आहे, माझी त्याबद्दल तक्रार नाही आहे, कारण गावातली मंडळीसुद्धा एवढे मोठे मोठे पाण्याचे बॉटल्सचे क्रेट उचलून आणतात, तर त्यांच्या मेहनतीला आपण नाकारलं नाही पाहिजे. तो जो काही ते जे काही 40 रुपयाचं शुल्क आकारतात तर ते आपण द्यायला पाहिजे. ठीक आहे. तर सेम बांधीव टाकं, पण हे तुम्हाला आपण याला ना छप्पर टाकंसुद्धा म्हटलं आहे, कारण हे बघा, हे वरती ही जी दगडी छप्पर जे होतं, जे आता कोसळलेलं आहे अर्धं, तर त्यासाठी आप्पा परवानी याला छप्पर टाकंसुद्धा म्हटलेलं आहे. आता हे पाहून झालं की समोर ही जी तुम्हाला वास्तू दिसते ना, ही वास्तू आहे पद्मावती मंदिराची, जी पद्मावती माचीची ओळख आहे. महाराजांनी तिन्ही माच्या जेव्हा बांधून काढल्या तेव्हा त्यांना काही विशेष नावं
देण्याबद्दलचा काही वेगळा विचार झाला नाही, पण त्या माशांवर ती जी ओळख आहे तर ती प्रत्येक माचीला देण्यात आली. ह्या माचीची ओळख ही पद्मावती मंदिरातून, जी गडाची देवता आहे. तर समोर आपण पद्मावती मंदिर पाहू शकतो. तर आतमध्ये जा तुम्ही आणि दर्शन घेऊन या. मगाशी तासभर आम्ही पद्मावती मंदिरात बसलेलो होतो, त्यामुळे तिकडे मिळणारं समाधान किंवा शांतता ही अतुलनीय आहे. ठीक आहे. आता पद्मावती मंदिराच्या समोर हा दीपस्तंभ दिसतो, मात्र हा कर्पूर स्तंभसुद्धा असू शकतो. आमचा एक मित्र आहे अनिकेत पाटील, ज्याला आपण सिंहगडच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर अनिकेतने आम्हाला सांगितलं की दादा, दीपस्तंभ कसा असतो की दीपस्तंभाला ते ओटे बाहेर काढलेले असतात, बरोबर, जिथे ज्यावर पंथी किंवा ज्यावर वात वगैरे ठेवू शकतो आपण. पण याच्यामध्ये हा कर्पूर स्तंभ का, तर त्याच्या माथ्यावर कर्पूर ठेवून किंवा कापूर वगैरे या सगळ्या गोष्टी ठेवून त्याला पेटवलं जातं, त्याच्यामुळे हा कर्पूर स्तंभ असू शकतो. कर्पूर स्तंभ पाहिल्यानंतर हा बघा आपल्याला डाव्या बाजूला दिसतोय तो पद्मावती तलाव. पद्मावती तलाव पिण्याचं पाणी म्हणून लिहिलेलं आहे, पण साधारण त्याचा रंग बघता अजून तरी आम्ही धाडस केलं नाही आहे, पण आम्ही तिथलं पाणी घेणार आहोत. कारण साक्षात छत्रपतींच्या राजवाड्याला कदाचित याच पद्मावती तलावातून पाणी जात असेल असं आमचा अंदाज आहे. तर आता हे बघा, ही समोर जी वास्तू दिसते ती सोनोपंत डबीरांची वास्तू. सोनोपंत डबीर जे महाराजांच्या सुरुवातीच्या अष्टप्रधान मंडळामध्ये होते. म्हणजे आता कसं आहे की अष्टप्रधान मंडळामध्ये पहिल्या राजधानीचं मंडळ आणि स्वराज्याचं आपला महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर जे अष्टप्रधान मंडळ आलं त्यामध्ये वेगळी मंडळी होती. सुरुवातीचं जे अष्टप्रधान होतं त्यामध्ये होते सोनोपंत डबीर, आणि डबीर ही त्यांचं डेझिग्नेशन होतं. तर आत्ता ही जी वास्तू तुम्हाला दिसते ही वास्तू आहे समाधी, पण आता इथे लिहिलेलं आहे की महाराणी सईबाई समाधी. तर 100% ही सईबाईंची समाधी नसणार. याच्या मागे काही कारण आहेत. एक तर पहिलं म्हणजे सोनोपंत डबीरांची अख्खी हयात या ठिकाणी गेली. त्यानंतर कुठल्याही ब्राह्मणाचा जेव्हा मृत्यू होतो तर त्याच्या समाधीवर विष्णुपद ठेवले जातात. कुठल्याही क्षत्रियाचा मृत्यू होतो तर त्याच्या समाधीवर ही शिवपिंड ठेवली जाते. आलं लक्षात का? तर असं म्हटलं जातं, आप्पा परवानी फार याचं छान विश्लेषण केलं आहे. ते म्हणतात की जो वैकुंठात गेला किंवा जो स्वर्गवासी झाला तर त्याच्यासाठी विष्णुपद, जो कैलासवासी झाला तर त्याच्यासाठी शिवपिंड. तर हा एक छान फरक त्यांनी समजावून सांगितलं. पण जेव्हा कुठल्याही सवाष्णीची समाधी असते तर त्याच्यावर अनेकदा तुळशी वृंदावन बनवलं जातं. तर या ठिकाणी कुठलंही तुळशी वृंदावन दिसत नाही, तिथे विष्णुपद दिसतं आहे आणि सोनोपंत डबीरांचं सुद्धा घर अगदी जवळ आहे. आणि आणखी एक थ्योरी सांगितली जाते की क्षत्रियांमध्ये कधीही डेली बेसिसवर कुठल्याही समाधीची पूजा अर्चा केली जात नाही, मात्र ब्राह्मणांमध्ये जर जवळपासच घराच्या जर समाधी असेल तर त्याची नित्य नियमाने पूजा अर्चा केली जाते. तर सोनोपंत डबीरांचं बाजूलाच घर आहे, त्या हिशोबाने त्यांची बाजूला समाधी असू शकते आणि त्यांचं नित्यनियमाने त्याची पूजा अर्चासुद्धा त्यावेळी होत असेल. त्यामुळे सईबाईंची समाधी इथे असणं फार तेवढं त्याला काही ठोस कारण नाही आहे. ठीक आहे. आता सोनोपंत डबीरांचं हे निवासस्थान पाहिलं तर आत्ता आपलं जे पुरातत्व खातं आहे तर त्यांचं कार्यालय त्यांनी इथे तयार केलेलं आहे. ह्या दोन्ही खोल्या त्यांच्या कार्यालयासाठी आहेत. एक बाईकसुद्धा आणून ठेवलेली आहे इकडच्या लोकल त्यांना जर काही सामान वगैरे फिरवायचं असेल तर. पण यालासुद्धा दोन्ही ठिकाणी मला वाटतं एक बाजू ओपन आहे, एक बाजू बंद आहे. बाकी वर जाऊन एकदा वर जाऊन आतलं हे पाहून घ्या. आता पद्मावती तलावाचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर अशी गोष्ट लक्षात येईल की दोन बाजूला दोन दिंडी दरवाजे देण्यात आलेले आहेत पद्मावती तलावाच्या आतल्या बाजूला येण्यासाठी. आता ही बघा, ही तटबंदी पूर्णपणे ढासळलेली आहे दुर्दैवानं. पण हे दोन दरवाजे का, याचं काही कारण मला सापडलं नाही.
ठीक आहे. आणि त्या बाजूला चोर दरवाजा आहे, तर आता तो जाऊन आपल्याला पहिलं म्हणजे पाहायचा आहे. आणि त्यानंतर हे बघा, या बाजूला ही जी वास्तू दिसते ना, ती ऐतिहासिक दिसत जरी असली तरी आपल्या पुरातत्व खात्यानं इथे शौचालय बांधलेलं आहे, जे अत्यंत दारुण अवस्थेत तिकडे पडून आहे. त्याच्या बाजूलासुद्धा आता त्यांचं काही बांधकाम वगैरे सुरू आहे, त्यांच्या सळ्या वगैरे दिसत आहेत. आणि हां, सोनोपंत डबिरांच्या वाड्याच्या मागच्या बाजूलासुद्धा एक बांधीव टाका आहे. का तर ते त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी. त्यावेळी कसं असायचं की जाती निहाय पाणवठे असायचे. बाबा ब्राह्मणांचं इथे असेल, क्षत्रियांचं इथे असेल, शूद्रांचं इथे असेल, तर त्या पद्धतीने त्यांचं खाजगी बांधीव टाकं या वाड्याच्या मागच्या बाजूला आहे. ठीक आहे. आत्ता आपण चोर दरवाजा पाहून घेऊ, जो पद्मावती माचीवर थेट आपल्याला आणतो. कुठल्या मार्गे? गुंजवण्याच्या मार्गे. चला. हे बघा, आता सोनोपंत डबिरांच्या वाड्यापासून आपण खाली उतरत आलो. उजव्या बाजूला आपल्याला पद्मावती तलाव सरळ समोर स्पष्ट दिसत असेल, कारण आता आपण त्या तुलनेत जवळ आहोत. इथून खाली उतरायचं आणि खाली उतरल्यानंतर समोर बघा ती एक वाट खाली जाते. चोर वाटा या नेहमी खाली कुठेतरी भुयारात उतरत असतात, बहुतांशी जर तुम्ही पाहाल तर तशीच एक वाट इथून खाली उतरते. बाकी हा सगळा परिसर तसा सामसूम आहे आणि सगळं जर इथे काही वास्तू असतील तर त्याचे काही अवशेष तसे काही मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत. तिकडे एक टाकं आहे की काही चोर दरवाजा आहे की आम्हाला डाऊट आहे, कारण आम्ही यावेळी रोप वगैरे काहीच आणलं नाही. तर तिथे एक वास्तू आहे, पण लेट्स सी, पाहू. पहिलं चोर दरवाजा पाहूया. चला. आता चोर दरवाजा आहे हे ओळखण्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या, तुमच्या लक्षात आहेत का? पाहूया. या खाली. हा चोर दरवाजा पहा. आता हा चोर दरवाजा असण्यामागे तुम्हाला काय सुचतंय मला पहिलं सांगा. मी खाली उतरतो तोपर्यंत तुम्ही आठवा. चला, मला वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं असेल किंवा तुमच्या डोक्यात उत्तरं आली असतील. तर चोर दरवाजाची उंची ही बहुतांश वेळा मानवी उंचीपेक्षा कमीच ठेवली जाते. म्हणजे आत्ता जर सरासरी माणसाची उंची ही 5.5 ते 6 फूट असेल, तर याची उंची साधारण 3-3.5 फुटाची ठेवली जाते. का? तर चोर दरवाजा हा निवडक लोकांसाठी असतो. गुप्तहेर असतील किंवा काही खाजगी कामं असतील तर ती त्या ठिकाणाहून केली जातात. त्यावेळी कुठल्याही शत्रूनं इथे सहजासहजी प्रवेश करू नये या दृष्टिकोनातून ह्याची उंची कमी ठेवली जाते. आता एक चांगली गोष्ट आहे की दरवाजा फार छान अवस्थेत आहे. हे बघा, दरवाजाचं मेकॅनिझम कशा पद्धतीने काम करतं हे बघा. हा वरती हा दरवाजा आहे, हा उघडण्यासाठी, बरोबर आहे एक. त्याच्यानंतर दरवाजा बंद झाल्यानंतर हे बघा लाकडी ओंडखा चोर दरवाजासाठी ठेवण्यात आलेला आहे. हे बघा, इथे लाकडी ओंडक्याचं हे पण आहे. हा बघा, कळलं तुम्हाला? अशा पद्धतीने दरवाजा बंद झाला. ग्रेट. आपल्याला हे प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. दरवाजा बंद झाल्यानंतर लाकडी ओंडका लावून घेतला. आत्ता बाहेरून आतमध्ये येण्याचे चान्सेसच नाही ना. तुम्हाला तो दरवाजा किती पण तुम्ही बाहेरच्या बाजूने ठोकण्याचा प्रयत्न केला तरी आतमध्ये ही लाकडी वस्तू आहे. ठीक आहे. तर आत्ता आपण ही आतमध्ये करूया. पण एक चांगलं झालं, मला आनंद झाला की कुठेतरी मला हे लाईव्ह दाखवता आलं तुम्हाला. कारण बऱ्याचदा काय व्हायचं की लाकडी ओंडका हा सहजासहजी नसायचा. ठीक आहे. आता हा दरवाजा आपण पुन्हा एकदा उघडूया आणि चोर दरवाज्यातून बाहेर येऊया. या. आता ही चोर दरवाजाची वाट तशी फार कठीण आहे. बघा, पायच उभा राहणार नाही अशा पद्धतीने. हे बघा, हे कप्पे आहेत उतरण्यासाठी. हे बघा, ही वाट आता इथून उतरलो ना, ही क्रॉस येते. ती जी आहे ना ती गुंजवण्याची वाट आहे. ठीक आहे. ती गुंजवण्या दरवाजाकडे त्या बाजूला जाते आणि या ठिकाणी एक दरवाजा हा स्वतंत्र ह्या बाजूने ठेवलेला. आता ह्या सगळ्या रेलिंग्स वगैरे आपल्याला आता दिसत आहेत. त्यावेळी असला काय प्रकार नाही. दरवाजा हा इथे बंद केल्यानंतर हा भाग सगळ्यांसाठी, आणि शत्रूसाठी हा सगळा भाग तसा कठीणच आहे. कारण दरवाजा पण अशा उंचीवर आहे की इथून कोणी, आता पण हे बघा, हे झीज झाल्यामुळे हे पायरी मार्ग बनलेला आहे, पण त्यावेळी हे प्रस्तर असणार. क्लाइम्बिंग करूनच एखाद्या व्यक्तीला इथे वरती यावं लागत असेल. आलं लक्षात? तर हा चोर दरवाजा आहे. चोर दरवाजा पाहून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा माचीवर जाऊया. चला.
पद्मावती माची पाहून झालेली आहे. आता या साईडच्या सगळ्या वास्तू आपल्या जवळपास पाहून झालेल्या आहेत. पद्मावती मंदिर असेल, सोनोपंत डबीरांचा वाडा असेल, खाली चोर दरवाजा असेल, त्याच्या अलीकडे पद्मावती मंदिराच्या मागे एक कचेरी होती. कचेरीच्या वरच्या बाजूला राणी वसानी महाराजांच्या राजवाड्याचे अवशेष, या बाजूला तट सरनोबताचं निवासस्थान किंवा दारुगोळा कोठार, हे अंबरखाना किंवा घोड्याची पागा म्हटली गेली होती, पण नाही अंबरखाना. आणि ही बघा, ही तट सरनोबतांची सदर किंवा राजांची सदर, दोन्हीपैकी आपण काही म्हणू शकतो. तर पद्मावती माची पहिल्या दिवशी पाहून झाल्यानंतर आत्ता आपण लगेच संजीवनी माचीसुद्धा पहिल्या दिवशी पाहून घ्यायची. संजीवनी माचीकडे होतो उत्तम सूर्यास्त आणि या सोहळा माचीकडे होतो, ही पूर्वेची बाजू आहे, तर इथे होतो सूर्योदय. तर पहिल्या दिवशी सूर्यास्त पाहण्यासाठी थेट निघायचं संजीवनी माचीकडे, सूर्यास्त पाहायचा, स्टे करायचा आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठून सोहळा माचीकडे जाऊन उभं राहायचं. सकाळचा 6 वाजताचा सूर्योदय पाहायचा. आपण दोघं पाहणार आहोत. आज सूर्यास्त पण पाहायचा आणि त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण सुवेळा माचीचा सूर्योदयसुद्धा पाहायचा. चला, आता हे बघा, इथे समोर बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याच्या इथून ना 2 रस्ते फुटतात. एक रस्ता जातो सुवेळा माचीकडे, एक रस्ता जातो संजीवनी माचीकडे. आणि हा बघा, ही पद्मावती, ठीक आहे. पण आता आपल्याला हा रस्ता जो आहे ना, तो आता बांधतायत, ठीक आहे. तर त्याच्यासाठी आता आपल्याला इथून वळसा घालून तिथेच जायचं आहे, ठीक आहे. चला आता सुरू करूया. चला शिलेदार. हे बघा, सदरेच्या मागच्या बाजूनं ही वाट पकडायची, ठीक आहे. आणि आता इथून पुढे ही वाट पकडून हा जो भाग दिसतो याच्या उजव्या बाजूनं संजीवनी माचीकडे जायला सुरुवात करायची आणि डावीकडची वाट जाते सुवेळा माचीकडे. तो बघा, पाली दरवाजा क्रमांक 2. बघा, आता इथपर्यंत आलेलो आहोत. ही ढालकाठीची जागा आहे किंवा निशाणकाठी बुरुजसुद्धा याला म्हणता येतं, ठीक आहे. गडाच्या दर्शनी भागामध्ये निशाणकाठी ठेवली जाते, जिथे गडाचा झेंडा फडकवला जातो. गडावर ज्या साम्राज्याचं अस्तित्व आहे तर त्या साम्राज्याचा झेंडा इथे उभा केला जातो. आजही भगवा इथे फडकतो आहे. आता या निशाणकाठीच्या बुरुजाला लगत आपण यायचं पुढे. ही बघा, ही आताच पायरी आणि आपल्याला जायचं आहे संजीवनी माची. इथे स्पष्टपणे बोर्ड लिहिलेला आहे संजीवनी माची मार्ग, ठीक आहे. आता बालेकिल्ल्याच्या या तटबंदीला लागूनच कडेकडेने वाट जाते संजीवनी माचीकडे. चला. संजीवनी माचीचा मार्ग पकडल्यानंतर हा बघा, हा दिंडी दरवाजा लागतो. खासियत काय आहे राजगडाची, की कुठल्याही जागेवर जायचं असेल, राजगडाच्या कुठल्याही बाजूवरून, कुठल्याही दुसऱ्या बाजूला, कुठल्याही माचीवरून दुसऱ्या माचीवर किंवा बालेकिल्ल्याच्या ठिकाणी अगदी कुठेही जा, त्याचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे, जिथे सुरुवात होते, तिकडे दिंडी दरवाजा देण्यात आलेला आहे. आता बालेकिल्ल्याला वळसा घालून आपण आलो. हा पहिला दिंडी दरवाजा आहे. आता इथून तुम्ही चालत सुटायचं आणि थेट तुम्ही पोहोचणार संजीवनी माचीकडे. आता हेच आपल्याला सुवेळा माचीकडे सुद्धा जाताना गुंजनव दरवाजाच्या अलीकडे एक दिंडी दरवाजा लागतो. तर असे जवळपास 10 पेक्षा जास्त दिंडी दरवाजे राजगडावर आहेत. तर ते सगळे पाहिजेत. हे बघा, आता इथून समोर आपल्याला मग पाली दरवाजा क्रमांक 2 लागतो आहे, ठीक आहे. याचा अर्थ आपण बालेकिल्ल्याच्या एका बाजूला चालायला सुरुवात करू. चला. डाव्या बाजूला कातळकडे बालेकिल्ल्याच्या अभेद्य दगड आणि उजव्या बाजूला ही खोल दरी, असं करत आता आपण चाललो आहोत संजीवनी माचीवर. तसं तर राजगडावर मुक्काम बंद आहे, ठीक आहे. पण राजगड जर शूट करून दाखवायचं असेल तर तो एका दिवसात काय 2 दिवसात सुद्धा होणार नाही तसं पाहायला गेलं तर. आत्ता आपण जितकं लगेच करता येईल, कारण 8:30 ते 5 एवढीच वेळ राजगडावर आहे. आता 5 वाजल्यानंतर पहारेकरी जे आहेत तर ते पाली दरवाजा बंद करून टाकतील. त्यापूर्वी आपल्याला ह्या बाजूने संजीवनी माचीकडे निघून जायचं आहे. आता खरं तर ही चोर वाट आहे आपण काढलेली, की बाबा आता आपल्याला शूट तर करायचं आहे. पण एवढंच येतो आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि मागणी करावी की नाही, आम्हाला राजगडावर स्टे करायचं आहे. पण स्टे करत असताना काही नियम आहेत, ते आपण पाळणं फार गरजेचं आहे. मग पाण्याच्या बॉटल्स असतील, रॅपर्स असतील, जे काही तुम्ही जो काही कचरा कराल तो कृपा करून आपल्यासोबतच गडाखाली न्या आणि कचऱ्याच्या डब्यात टाका. तेवढा एक बेसिक नियम पाळा.
जेणेकरून काय होईल की आपल्या बाजूने कुठली कारणं पुरातत्व खात्याला मिळाली नाही पाहिजे, तर तेवढी काळजी घ्या. ठीक आहे. तर आता संजीवनी माचीचा दौरा सुरू ठेवूया. वाट तर बघा, हे बघा, एकतर पायऱ्या पण धड नाही आहेत, एकदम समांतर अशा आहेत. आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे पाली दरवाजा जोपर्यंत दिसतोय तोपर्यंत आपण धोक्यातच आहोत, कारण त्याने पहारेकऱ्याने एकदा बघितलं तर आपल्याला खाली पट्या येतो. सो त्याच्या आधी आपण ही बाजू क्रॉस करूया. खाली वर करत तुम्ही संजीवनी माचीच्या पहिल्या टप्प्यावर चालताय. संजीवनी माचीचा जो एंड आहे तिथपर्यंत जवळपास 3 टप्पे लागतात. ठीक आहे. आणि पाय एकदम सावकाश, थोडा जरी पाय घसरला तर पाली दरवाजा फार लांब नाही आहे, खाली चालते तिथपर्यंत, त्यामुळे सावकाश चालत राहा. जवळपास 3.5 किलोमीटरची लांबी आहे बरं का. संजीवनी माचीची जवळपास 3.5 किलोमीटरची लांबी आहे. साधारण किलोमीटरभर अंतर चालत आल्यानंतर आता इथे एक वास्तू लागते जिथे सदर म्हणून लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर आता ठिकठिकाणी सदर का असतील, तर त्याचं तर्क असा असू शकतो की तसं पाहायला गेलं तर राजगडच्या पायथ्याला फक्त पाली किंवा फक्त गुंजवणे गाव नाही आहे, तर एका बाजूला भूतोंडे आहे, वाजेघर आहे, पाली आणि गुंजवणे वगैरे हे सगळे जास्तीत जास्त गावं या घेऱ्यामध्ये आहेत. ठीक आहे. तर मग कदाचित असं असेल की आठवड्यातले 7 दिवस आहेत, तर मग तटसर्नोबताकडे खरं तर सदर चालवण्याचे थेट हक्क नसतात. जोपर्यंत राजा किंवा न्यायाधीश जर गडावर नसेल तर त्यानंतर त्यांच्याकडे अधिकार प्राप्त होतात की जर राजाने न्यायाधीश नसेल तर ते स्थानिक तंटे सोडवू शकतात. ठीक आहे. तर मग कदाचित राजगडावर असणाऱ्या न्यायाधीशांचं प्रत्येक वार ठरत असेल की बाबा समजा तर या बाजूला पकडून चाला की भूतोंडे आणि पालीगाव लागतं आहे समजा, तर मग त्यासाठी जी मंडळी येतील गड चढून आळू दरवाजा किंवा इतर दरवाजाच्या मार्गे, तर त्यांची सदर कदाचित सोमवारी इथे भरत असेल. ठीक आहे. गुरुवार शुक्रवार महत्त्वाची ज्या सदरा आहेत ते दिवाणी आममध्ये, जिथे आपण पद्मावती माची पाहिली तर तिथे भरत असतील. आत्ता आपण सुवळा माचीकडे अजून गेले नाही आहोत, पण जर समजा तिथेही सदर असेल तर कदाचित मग त्या बाजूच्या गावांसाठी तिथे सदर बांधली गेली असेल असा अंदाज आहे. ठीक आहे. कारण ऑड वाटेवर ही सदर का बांधली गेली असेल ना, तर त्याचंही काही रिझन नाही आहे, त्यामुळे कदाचित अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलं गेलं असेल. ठीक आहे. आत्ता आपण अजून बरंच चालायचं आहे. मी 1 किलोमीटर म्हटलं, संजीवनी माची जवळपास 3.5 किलोमीटरची आहे, तर मला वाटतं आणखी एक 20-25 मिनटं लागतील मला वाटतं फार तर. ठीक आहे. इथून आता लांबवर पसरलेली संजीवनी माची दिसते. चला. पण अनेकदा जेव्हा बुरुजावरून वरून बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे यार जवळच ना, किती आहे लांब. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष चालायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे खूपच लांब आहे, हे आपल्यापासून लांब 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 होत चाललं आहे. आता ही वाट जाते आळू दरवाजाकडे. आळू दरवाजा तोच जो तोरण्याकडे घेऊन जातो. 2 वाघांनी हरणाला पकडलेलं एक शिल्प होतं जे आत्ता या क्षणी मला दिसत नाही आहे. सुवेळा माचीचं सुद्धा एक वेगळं अस्तित्व आहे, वेगळी कथा आहे, ती पण तुम्हाला ऐकायला मजा येईल.